आता दुर्गाचा बर्थडे तुम्हाला सांगतो. सकाळीच ताईला मी सांगितलं होतं की बाबा मला करायचं नाही दुर्गाचा बर्थडे म्हणलं. घरातच किरकिर चालू आहे, वातावरण म्हणलं मनाजोगं नाही. मित्रांनो, मनाजोगं वातावरण नसलं मूड खराब होतो. या ती तसलं तोंडण फेडण बघितली ना पायाची आग मस्तकाला जाते. या ते बर्थडे पण मग तिकडे गेला आणि समजच गेला. पण एक मानाने वाटतं नवरा बायकोच्या मध्ये पुरीने काय केलंय, दुर्गा मावने काय केलंय म्हणून तिचा बर्थडे करावं. असं काय नाही की त्याच तारखेला बर्थडे व्हावा म्हणून. माझा राग शांत झाला मी करीन. ताईला सकाळ सकाळी सांगितलं मी की ताई म्हणलं बर्थडे काय मी काय करणार नाही, तू काय येऊ नको. अय म्हणली लय शाना, म्हणली तू नको करू, आम्ही करीन तिचा येऊन. ठीक आहे, कुणी अडवलंय तुम्हाला, या करा. आता तुम्ही म्हणता सोमा भाऊ काय काय तयारी केली, काही सुद्धा नाही, काही सुद्धा नाही. झोपलो होतो, झोपेतनं उठलोय बघा. आता झोपेतनं उठलो म्हणलं चला आपलं व्हिडिओ बनवावं म्हणलं मस्तपैकी तुम्हाला सांगावं. आणि माझं काय झालं माहिती आहे, ही डोळा जरा दुखतोय पण मी झोपलो होतो. मग आता पांडू आलता, पण मला काय बावड्या म्हणला कुठं आहे काय, म्हणलं काय नाही बाबा झोपलोय म्हणलं. सागर म्हणला मामा उठा म्हणला, पोरीचा बर्थडे म्हणला तुम्ही असं झोपलाय. म्हणलं आज नाही बर्थडे करायचं म्हणलं. बायकोचं तोंड तसलं असलं तर म्हणलं मी का बर्थडे करू म्हणलं, उद्याच्याला करू म्हणलं. पण ते म्हणला बावड्या तसं नसतंय, बर्थडे आजच करायचा असतो म्हणला. तू काय सुद्धा करू नको, मी घरी जातो म्हणला. आणि ते फुग हॅपी बर्थडे केक फेक समजा आणतो म्हणला. आणि फक्त तुझं तू पोरीला घेऊन ये म्हणला. म्हणलं काय सुद्धा नको म्हणलं, करतो मी हिथं करतो म्हणलं. नाही नाही म्हणला मी करतो म्हणला, तू ही कर. तिकडनं ताईचा सकाळ जाऊन 2-3 वेळा कॉल की बाबा कपडे घेऊ नका, कपडे घेऊ नका. कोण घ्यायला लागले कपडे, कपडे कोण घ्यायला लागले. इथं माणसातच माणूस नाही, समजायची तोंड अशी वाकडे तिकडे. तुम्हाला माहिती आहे रात्री काय झालं, गेम घेताना खालच्या घरी तुम्हाला सांगतो प्रियंकाने फक्त तोंडाला पावडर लावली नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो मी थोडा वैतागलो होतो. आणि त्यामुळं ती एक शब्द वाकडं बोलली कुठला की बाबा मला घरी मला कोण नाही आई बाप म्हणून तुम्ही सारखं मला बिया घालता. अरे बिया घालण्यापेक्षा तुला कधीच तुझा फायदा घेतला असता. अरे तुझा आईबाप नाही म्हणून तर तुम्हाला सांगतो आजपर्यंत ग बसतोय, गिळून घेतोय. जाऊ दे बाबा जाऊ दे, त्या पूजाचं झालं हिचं झालं. उलट आईबाप असल्या मग रट्ट खाल्लं असतं तुम्ही, कळलं का. कुचा आम्ही गरीबाला त्रास नाही देत, आम्ही कोणाला देतो माहिती आहे. नेटबाज कोण आहे ना त्या संग लढाई माझी येते, श्रीमंता संग लढाई माझी येते. गरीबाला मेलेल्या सापाव काय दोपाट्या घालतात. आणि ह्यांना वाटतं की बाबा सारखं सारखं ते आईबापाचं नाव घेतात म्हणजे मजबुरी. मजबुरी तुम्ही आमची करून ठेवली की सासू सासरा आम्हाला असून पण नसल्यासारखे. म्हणून फरक एवढाच आहे, म्हणून आम्हाला ग बसायला लागते. आता तुझा आईबाप नेटबाज पाहित होतं आणि एका सासऱ्याने म्हणाय पाहिजे होतं माझ्या पुरेल त्रास, आणि मेवण्याने म्हणाय पाहिजे होतं की माझ्या बहिणीला आणि दाजी, मग सांगितलं असतं मग खरी माझ्या तिथून पुढं. पण काय माहिती आहे का, आताच म्हणलं ना मेलेल्या मड्याला काय तुम्हाला सांगतो रडून, रोजचं मड त्याला कोण रड हे. आपण जीव पण लावतो तेवढाच, रागीट जेवढा माणूस असतो तेवढा दुप्पट प्रेमळ असतो. आणि त्या मनात काय नसते, मन मोकळा असतोय. आता रात्री तिथं तशी तकतक झाली, हिकल्या घरी आलो. मग आता तिने म्हणाय पाहिजे होतं झालं बाबा झालं गेलं जावं विसरून. मी पावडर म्हणजे काही अशी चीज नाही, आपण रोजची तोंडाची पावडर लावाय पाहिजे होते, नाही लावली. तुम्हाला राग आला काय. आता तिथनं हसत खेळत आणलं बघा. इथं आलो, गाडीवर उतरलो, ती मला बोलली नाही, मी पण बोललो नाही, शब्दाने बोललो नाही. मग खालनं जेवण करून आलतो म्हणून मी काय जेवलो नाही. मला फक्त एवढे म्हणले जेवायचं का, नको. मग सकाळी उठल्यानंतर रोजच्या प्रमाणे तुम्हाला सांगतो नाही ना मला वातावरण दिसलं. रात्री तिथं पोरांना वर देवांवर टाकलं, तिथं ती झोपली, माझं मी तिकडं खाली झोपलो. सकाळी रोज उठवलं नाही मला, माझं मीच उठलो. अरे ओमला म्हणते की पप्पाला म्हणावं चल शाळेला सोडाय. रोज मला म्हणते की बाबा ओमचं उरकलं तुम्ही शाळेला सोडून या, आणि ओमला म्हणते पप्पाला म्हण शाळेला सोडवाय.
म्हणलं असं काय, म्हणलं बरं लगेच कळतं की माणसाचं. मग मी पण सोडून आलो, काय बोललो नाही, मी पण झोपलो ती झोपलोच. मग ताईचा कॉल आला बड्डेचं काय, म्हणलं काय सुद्धा नाही म्हणलं. नाहीतर एवढं माझं नियोजन होतं की बाहेरनं बिर्याणी ऑर्डर करायची, मित्रांना सांगायचं, यूट्यूब फॅमिलीला बोलायचं. आतापर्यंत 4-5 व्हिडिओ झाले असते माझे. इंस्टाला वेगळं, फेसबुकला वेगळं, प्रोफाईलला वेगळं, मोजला वेगळं, असे वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ आले असते, शॉर्ट व्हिडिओ आले असते. ह्या बर्थडेवर तुम्हाला सांगतो बोललो असतो, आज काय तयारी, खरेदी काय आहे, पण एकही व्हिडिओ आलेला नाही माझ्या चॅनलला. तुमच्या लक्षात आलं असं का माझ्या स्टेटसला सुद्धा दुर्गाचा फोटो ठेवला नाही. म्हणलं बघू, जर नवऱ्याने हात काढून घेतला तर बायको काय करते, ठेवते का स्टेटस, तिचं पोस्टर बनवते का, व्हिडिओ बनवते का. ज्या वेळेला मला विश्रांतवाडीचे पुण्याहून आपले बिग फॅन आहेत टीचर, तर त्यांनी मला सांगितलं की दुर्गाचा तुम्ही एकही फोटो टाकला नाही, स्टेटसला तरी ठेवा. त्या टायमिंगला तुम्हाला सांगतो मी फोटो ठेवलाय, आणि ती पण मला बनवून एका बिग फॅनने दिला. आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आल्यात. एवढं व्हॉट्सअप ग्रुपला एवढं मेसेज आल्यात, लय आल्यात. समजायला रिप्लाय दिलाय, त्यांचं मनापासून आभार. एवढं जीव लावता दुर्गा मावला फॅमिलीला. तर बड्डेचं नियोजन म्हणून मी तुम्हाला सांगतो शक्यतो करून कॅन्सल मी केलं माझ्या डोक्याने. कारण आपलं जर तुम्हाला सांगतो डोकं हल्लं आणि आपल्या तर मनात तुम्हाला सांगतो माणसात ते तोंड बघितलं, भले मग लग्नाचा कार्यक्रम असणार तर बड्डेचं काय घेऊन बसलं असलं, तुम्हाला सांगतो माझ्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे. मूड नसतो मला माझं. मी मग आता पांडू आलता, पांडू म्हणलं माझं मी करतो, पोरेला घेऊन येतो बाबा म्हणलं. ताई यायला लागली, ताई म्हणली मी ड्रेस घेते ही ते, मला काय करायचं ते करा म्हणलं. आणि हिला सांगतो आता की पोरगी घेऊन पण तूच जा, बघू काय करते. रुसा येतं ना, रुसायचं कुठं माहिती आहे का, आपल्या आईबापाचं लय नेट असलं ना, समजा घेऊन देऊन पुरवलं ना, तेव्हा रुसायचं असतंय. असं नसतं रुसायचं, कळलं का. जेव्हा आईबाप तुम्हाला सांगतो महिन्याला काहीतरी जावाय सकट अख्खं घरदार बघतं, तेव्हा रुसायचं असतं. का समजा नवरा बघतोय तरी पण तू अशी नाटकं करते, कसा माझा मूड राहील सांगा बरं. वाटतं त्या लेकराची काय चूक आहे म्हणून ठेवला स्टेटस म्या. मग तुम्ही म्हणसालच की बाबा सकाळदानं सोमान स्टेटस ठेवलं नाही, रील बनवलं नाही, काहीच तयार नाही. तर त्याचं ही मूळ कारण घरात तोंड वाकडं. आता उठलो, तोंड दुलं झोपेतनं, ते भांडवाले आणि म्हणलं यूट्यूब फॅमिलीला सांगावं. कारण तुम्ही काय केले तेव्हा, तुम्हाला तर प्रत्येक डिटेल पोचवणं ही माझं काम आहे. आता झोपणार आहे थोडं, तपलं ती करेन काय करायचंय ते बघू. ताई काय म्हणते, दाजी काय म्हणतात, आणि पांडव कसं नियोजन करतो, काय जेवण करतोय, ताई काय आणते. माझं मी माझ्या पोरीला तुम्हाला सांगतो स्पेशल माझा मी बर्थडे करा. मी लय येडा माणूस आहे, तुम्हाला माहित आहे की गेल्या वेळेस सुद्धा फ्रीजच्या पूजा तिकडे त्यांनी केली, तर मी इकडे फ्रीजची पूजा केली. ती डबल बायकोचा बर्थडे सुद्धा केलता, माहिती आहे ना. मग तारखेला एवढं महत्व देत ना, असं काही असं नाही की त्याच तारखेला केलं म्हणून लय. कधी आनंद मुहूर्त निघू शकतो. मग मी पुरीचा बर्थडे करेन, तिला पैजण घेईन, गळ्यातलं करेन, तिला काय मला वाटेल ती सोन्याचं करेन, 2 किलोचा केक आणेन. फक्त माझं डोकं जाग्यावर आल्यावर शांत आल्यावर किती खर्च करेन. पण हे तोंड बघून तुम्हाला सांगतो मला त्रास झालाय, आपलं मूडच नाही. इंस्टाला सुद्धा व्हिडिओ टाकला ना, ती राधूनच बनवलाय. तर ठीक आहे, असू द्या. डोळा खुपतोय जरा माझा, काय दुर्ग्याने बोट घातलं, काय केलं काय काय असो. तर ताय दाजी सुट्टी ही यायला लागल्यात. माझ्या मित्रांचं कॉल आलतं की बाबा बडे तयारी कुठवर आली, मग आम्ही केक आणतो, काय सुद्धा आणू नका म्हणजे. तर येणार आहेत मित्र, बघा आता कसं होतंय काय. मी पण स्पेशल बर्थडे करणार आहे माझ्या पुढे, ही 100%. उद्या करीन, परवा जेव्हा मूड नीट झाला की लगे तिला सोनाऱ्या दुकान नेऊन पैजन करून तिचं गिफ्ट देऊन बर्थडे करणार. आणि तुम्हाला माहिती आहे स्वभावाचा स्वभाव. आता इकडं तुम्हाला सांगतो
गावाकडनं तुम्हाला सांगतो मित्र पण आला, आगमन केलंय. बघितलं का हे पप्पू एकदम तो प्रत्येक माझ्या सुखदुःखात असतोय. कसली वेळ येऊ द्या काय पण असू द्या ते भावासारखं उभा राहतो माझा. तो पण आलाय. ती सकाळीच कॉल केला तर मी म्हणलं मी बड्डे काय करणार नाही. तू कसा करत नाही म्हणलं बघू की म्हणलं. आलाय ती आता एवढ्यात आलाय. बघू मग ह्यांच्या चॅनेलला बघा. मी काय व्हिडिओ घेणार नाही काय नाही. मी खाली गेलो तर जाईल. मित्र आलं तर लय हटकोरापणा करून जमत नाही. आपला राग आपल्यापाशी घरात, मित्रांपाशी नाही. मित्र हे प्रेमाने येतात, फॅन आपल्याकडे प्रेमाने येतात, त्यांच्यात सहभागी व्हायचा. पण मी स्पेशल बर्थडे बनवणार ही मात्र खरं. आज बघू कसा होतोय, कोण काय करतंय काय. तर चला